तर केंद्रीय मंत्रिमंडळाची 8 बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। बैठकीत मुंबईतल्या रेल्वे अपघाताबाबत चर्चा सुद्धा होणार आहे। रेल्वेबाबत मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे। दुपारी 3 वाजता बैठकीनंतर सरकार पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहे। तर मुंबईच्या लोकल रेल्वे गाड्यांच्या बाबतीत काही महत्त्वपूर्ण घोषणा होत आहेत का? रेल्वे बोर्डाबाबत काही महत्त्वपूर्ण घोषणा होत आहेत का? मुंबईला वेगळं रेल्वे बोर्ड मागणीनुसार मिळतंय का हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि या बैठकीत मुंब्रा रेल्वे अपघाताची देखील चर्चा होईल। यामुळे एकंदरीतच रेल्वेबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे, कारण 3 वाजता या बैठकीनंतर केंद्र सरकार पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहे। आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उर्वशी, ही मंत्रिमंडळाची बैठक आणि सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये मुंबईतल्या वेगळ्या रेल्वे बोर्डाच्या मागणी संदर्भात काही निर्णय होण्याची शक्यता आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि बरोबरच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, जे INB मिनिस्ट्री पण आहे, ते स्वतःही यात उपस्थित असणार। यात आताच झालेल्या नुकता मुंबईमध्ये ज्या प्रकाराने एक अपघात झाला आणि 5 लोकांचा मृत्यू झाला आणि नंतर रेल्वे बोर्डला घेऊन काही निर्णय झाले आहेत। आता त्याला घेऊन चर्चा होणार आहे कॅबिनेट बैठकीत। बरोबरच काय एक अनाउन्समेंट होते यावरही लक्ष आहे आणि याच बरोबर भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या मध्ये सिक्युरिटीला घेऊन काय एक पूर्ण आताची स्थिती आहे त्यावरती ही चर्चा होऊ शकते। 3 वाजता पत्रकार परिषद असणार आणि त्यात आपल्याला कळेल की नेमकं काय डिसिजन घेतलं गेलंय, काय निर्णय घेतला गेलाय रेल्वे बोर्डच्या संदर्भात। मुंबई लोकल ट्रेनमध्ये रेल्वे बोर्डने जे निर्णय घेतलाय त्याच्या संदर्भात आणि बरोबरच आताच्या सिक्युरिटी स्थितीला. नक्कीच उर्वशी, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।